भोंदू अशोक खरातच्या मूत्रप्राशनात नामदार रावलसुद्धा, अनिल गोटेंचा खळबळजनक आरोप. रयत प्रतिष्ठान साक्रीतर्फे ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. दाबली धांदळणे जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडला इंटरॲक्टिव्ह पॅनलचा उद्घाटन सोहळा. आणि नांदेड तालुका धरणगाव येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव साजरा, भाविकांची मोठी गर्दी. राज्यभर गाजत असलेल्या लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याच्या मूत्रप्राशनात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे सुद्धा असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार तथा उबाटा शिवसेना नेते अनिल गोटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. भोंदू अशोक खरातच्या खासगी ट्रस्टला मंत्री जयकुमार रावल यांच्या अधिपत्याखाली पर्यटन विभागाने 1.5 कोटींचा निधी दिला आहे. एवढा मोठा निधी कशाच्या आधारावर दिला असा सवाल करीत हे 1.5 कोटी नामदार रावलांकडून वसूल करावेत. रावल यांना या प्रकरणात सह आरोपी करून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेत गोटे पुढे म्हणाले की विधानसभेत झालेल्या चर्चेत अशोक खरातचे उद्योग 2003-2004 पासून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 2014 ते 2024 यामधील 2 वर्ष सोडली तर गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. नामदार फडणवीस यांना खरातच्या उद्योगांचा सुगावा लागू नये याचाच अर्थ नामदार फडणवीसांचे गृह विभागावर अजिबात नियंत्रण नाही किंवा नामदार फडणवीसांना या सर्व उद्योगांची माहिती राजकीय लाभाच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण त्यावेळी काढणं सोयीचं वाटलं नसावं. फडणवीस यांच्या काळातच खरात मोठे झाल्याचा आरोप गोटेंनी केला असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच खरात प्रकरणाची चौकशी ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीच झाली पाहिजे अशी ही भूमिका गोटे यांनी मांडली. अण्णा काय सांगाल तुम्ही जयकुमार रावलांनी निधी दिले याबद्दल पत्रकार परिषद काय? जयकुमार रावल यांनी कशाच्या आधारावर निधी दिला, अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली होती आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली हे खुलासेवा झालं पाहिजे ना. आणि खरात लिंगपिसाळाचं मूत्र, कपसेला ते परदेशातलं मध आणि वियकला असं एकत्र करून जे काय वाहने जल तयार होत होतं ते जयकुमार रावलांनी घेतलं आहे का? जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौक कशी लागली? त्यांच्यासारखी होती, कोंगोलासारखी होती, काय कळायला पाहिजे ना. आपली काय मागणी असेल अण्णासाहेब? या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये. याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रयत स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच शेतकरी सहकारी संघाचे गटनेते ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. त्यात तब्बल 152 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविलं. दरवर्षी 25 मार्च रोजी रयत प्रतिष्ठान साक्रीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. यंदाही सकाळपासूनच रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
वर्षागणिक रक्तदानाचा आकडा वाढत असल्यानं उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उत्तमराव मराठे, विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, साक्री नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक सुमित नागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, डॉक्टर घनश्याम अकलाडे, साक्री नगरपंचायत विरोधी पक्षनेते तथा शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, माजी नगरसेवक मुकेश शिंदे, साक्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील नांद्रे, ॲडव्होकेट वाय.पी. कासार, नामदेवराव देसले, बी.एम. भांबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, शेतकरी संघाचे संचालक नयनेश भांबरे, मध्य प्रदेश किसान सभेचे उपाध्यक्ष सयाजी ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विलास देसले, डॉक्टर मारनर, डी.एन. खैरनार, जगदीश वाघ आदी उपस्थित होते. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं. वाढदिवसानिमित्त केवळ बॅनरबाजी न करता समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश, रक्तदान हेच श्रेष्ठदान या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट सुनील नांद्रे, देविदास वाघ, बंटी बोरसे, महेंद्र चंदेल, हरीश मंडलिक, संदीप भांबरे, सचिन काकुस्ते, कपिल नांद्रे, राहुल नांद्रे, कृष्णा नांद्रे, विजय देवरे, गौतम याळीस, कल्पेश पांडे, सुरेश मराठे, संदीप भटू नांद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलनाचं काम जीवनज्योती रक्तपेढीचे डॉक्टर कुणाल गोसावी आणि त्यांच्या पथकानं केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांतीची नवी दिशा देणारा इंटरॲक्टिव्ह पॅनलचा उद्घाटन सोहळा डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी धुळे येथील उद्योजक जिजाबराव पवार, शिंदखेडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी दीपक सोनवणे, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चौधरी, माजी उपसरपंच रवींद्र गिरासे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य रामकृष्ण पाटील, भगवान सिंग गिरासे, शेखर पाटील, खुमान सिंग गिरासे, हिम्मत सिंग गिरासे, अशोक पाटील या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. उद्योजक जिजाबराव पवार, गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते इंटरॲक्टिव्ह पॅनल बोर्डची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्योजक जिजाबराव पवार, गट शिक्षणाधिकारी सोनवणे, रामकृष्ण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. गट शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं स्वागत केलं. तसेच निपुण महाराष्ट्र अंतर्गत कार्यपुस्तिका व शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय चौधरी यांनी अध्यक्षीय समारोपात या उपक्रमाचं कौतुक केलं. ग्रामस्थांचा लोकसहभाग व शिक्षकांचे परिश्रम यामुळे शाळेने लौकिक प्राप्त केला आहे. शाळेतील शिक्षिका ममता सोनार यांनी इंटरॲक्टिव्ह पॅनलच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली. पवार यांनी लोकसहभागाने शाळेत झालेला विकास पाहून आनंद व्यक्त केला व आपणही शाळेसाठी पुढे येऊन सहकार्य करून लोकसहभाग देऊ असं आश्वासन दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कैलास वाघ यांनी केलं. शिक्षिका ममता सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी डाबरली व धांदरणे गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्रसिंग राजपूत, डाबली गावाचे सरपंच गुंताबाई भील, उपसरपंच प्रवीण पाटील, धांदरणे गावाचे पोलीस पाटील नारायणसिंग राजपूत, डाबलीचे पोलीस पाटील मनोहर पाटील, पालक गंगाराम मोरे, प्रकाश मोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. मला वाटत असेल की शहरातील विद्यापीठात विचार असतात असं काही नसतं. आता जसं ग्रामीण भागातून आता तुम्ही ज्या शिकतायत आता बघा ऐका येऊशील आता जसं सरांनी प्रयत्न केला डिजिटलायझेशनचं तुम्हाला, तर त्याच्यातून आता तुम्हाला चांगल्यापैकी जे शहरातल्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे तेच तुम्हाला इथे ग्रामीण भागात पण शिकायला मिळणार आहे. तुमचे सिलेबस सारखे आहेत, फक्त इंग्रजी माध्यम हा वेगळा एक पार्ट सोडला तर आता त्यांनासुद्धा मराठीमध्ये कंपल्सरी झालं आहे, त्यांना हिंदी पण कंपल्सरी झालं आहे, संस्कृत कंपल्सरी झालेलं आहे. तर आता खूप मोठा फरक राहिलेला नाही आहे. तुम्ही जर चांगला अभ्यास केला ना तर तुम्ही पण त्या शहराच्या मुलांसारखं तुम्ही पण चांगल्या पद्धतीने मोठे व्हाल आणि मोठं व्हायचं आहे तुम्हाला. आलं का लक्षात? होणार ना मोठं? जोरात बोला, जोरात. हो. आणि आता जे तुम्हाला डिजिटलायझेशन शिकवलं जाणार त्या फड्यांवर, आता मोबाईल कुणी बघितला आहे? मोबाईलचा वापर कोण करतं? यूट्यूब कुणाला माहिती आहे? कोणाला माहिती वरती हात करायचा. हां,
तर आता ज्याला ज्याला यूट्यूब माहिती आहे त्याच पद्धतीने इथे गुगल यूट्यूबवर तुम्हाला सर्च करता येणार. तुम्हाला मॅथमॅटिक्स, तुम्हाला प्लॅनेट्स, ग्रह कुठले असतात, काय कुठले असतात, हे तुम्हाला या डिजिटल माध्यमातून तुम्हाला माहिती पडेल. आलं का लक्षात? तर हे तुम्हाला हे जे शिकवताना तुम्हाला लक्षपूर्वक शिकायचं आहे, बघायचं आहे. तर म्हणून तुम्ही हा विचार सोडून द्यायचा की शहरात खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि ग्रामीण भागात शिक्षण मिळत नाही. आता तुम्हाला एवढे चांगले शिक्षक लाभलेले आहेत तिथे, तुम्हाला एवढे चांगले विचार सांगतात, तुम्हाला मनाधनाने शिकवत आहेत सर्व ते लोक, आणि तुम्हाला कुठलेही पैसे ग्रामीण ह्या शाळेत लागत नाही. आता शहराच्या शाळेमध्ये किती 1.5-2 लाख रुपये फी झालेली आहे. परत ट्युशन घेतली जाते. तर तसं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. नांदेड तालुका धरणगाव येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी देखील नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या समाधी मंदिराची ख्याती अशी आहे की येथे येणारे प्रत्येक भाविक आपल्या मनातील भावना वामन महाराज यांच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन व्यक्त करतात आणि त्यावेळी मागणी देखील करतात. त्यांच्या मागणीला यश आलं की दरवर्षी नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी येतात. येथे कोणतीही दानपेटी नाही. येथे आहेर स्वीकारला जात नाही. उलट येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा सत्कार करण्यात येतो. कोणताही देव पैसा मागत नाही, आहेर मागत नाही. आपणच त्यांच्याकडे मागायला जातो. वामन महाराज यांचा आशीर्वाद शुभ आहे असे म्हणूनच नांदेड गावात सैन्याने परिवाराकडून सर्व भाविकांना आमंत्रित केलं जातं. वामन महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी 24 मार्च रोजी असतो. हबप विजय देवरे महाराज चोपडा यांच्याकडून वामन महाराज यांची आख्यायिका वाचन केलं. यावर्षी अन्नदानाचा कार्यक्रम वामन महाराज यांची बहीण सौ सुमनबाई शिवदास गायकवाड, मुक्काम पोस्ट निमगव्हाण, तालुका चोपडा, हल्ली मुक्काम कळवा, ठाणे, तसेच वामन महाराज यांचे भाचे ॲडव्होकेट संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आला. महापूजेचा मान देखील गायकवाड परिवाराला देण्यात आला. विशेष म्हणजे शहाडवरून सिद्धार्थ नन्नवरे यांनी सैन्याने परिवाराचा सत्कार केला. गायकवाड परिवाराने देखील डॉक्टर पृथ्वीराज सैन्याने यांचा सत्कार केला. या समाधी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. या ठिकाणी बाहेर गावाहून येणारे भाविक संभाजीराव सैन्याने, संजय कदम, दिलीप नन्नवरे, पितांबर नन्नवरे, सिद्धार्थ नन्नवरे, राजेंद्र सैन्याने, वंदना भालेराव, मंगला बाविस्कर, नानासाहेब मोरे, मधुकर सोनवणे, सोनवणेताई, करंकारताई, सुमनताई मोरे, जितेंद्र मोरे, संदानशिव परिवार, गायकवाड परिवार, अनिल सैन्याने, सोनवणे परिवार, मोरे परिवार, गजरेताई, बाविस्कर परिवार, मीनाक्षी बाविस्कर, मनोज महाले, हुकुमचंद चव्हाण, तात्या चव्हाण, बावस्कर, वामन मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मालक प्रभाकर मोरे, तसेच नांदेड गावचे सर्व मंडळी आणि हातेड येथील सर्व मित्रमैत्रिणी, नांदेड गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य सुनील सैन्याने उपस्थित होते. वामन महाराज यांचा जन्मोत्सव अशा पद्धतीने शांततेत संपन्न झाला. दामोदर महाराज, अंबिका माता, वामन महाराज आणि त्यांचे अजून 3 सहकारी हे त्यांच्याबरोबर होते. हे मलाही माहिती आहे नाही आहे, पण मी माझ्या आईकडून ऐकलेलं आहे. माझ्या आईला जास्त समजलेलं आहे. माझ्या आईने वामन महाराज कसे येतात, त्याच्याबरोबर देव कसे येतात, माझ्या आईने पूर्ण कथन केलेलं आहे. पण काही मी तेवढं सांगत नाही. आज आपले सन्माननीय श्रीयुत विजय देवरे महाराज यांनी जी कथन केलेली आहे त्यात बरीचशी अजून आपल्याला टाकायची आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला अलग ऐकायला मिळेल. कारण बरेचसे अनुभव माझेही आहेत. त्यातला एक अनुभव मी माझ्या भावाचा सांगतोय. आज सर आहे, तो रिटायर झालेला आहे, दिलदार सेंदाणे, नियर हायस्कूलला होते. ते आमच्या वामन महाराज बरोबर कायम म्हणजे जिगरी दोस्त होती त्यांची, त्यांच्याबरोबर ते राहायचे. तर ते एकदा म्हणे आपल्याला आता मोठ्या गडावर जायचं आहे म्हणे. आमच्या अर्जुन अण्णांनी किंवा अमृतने यांनी बैलगाडी केली, त्याच्याबरोबर म्हणे वामन महाराज म्हणे मला माझ्याबरोबर आमचा दिलदार दोस्त पाहिजे म्हणे, मला तोच पाहिजे म्हणे, मला त्याची मी जाऊ शकत नाही. अण्णांना म्हणे जाऊ घेऊन जाऊ शकतो. आणि इकडे पाहिजे तर दिलदारची परिस्थिती आई त्यांची करायची आणि तिने 100 रुपये दिले त्याला, जा म्हणे अण्णा माझ्या मला घेऊन जा म्हणे. वामन महाराज घेऊन जात आहे तर काही काळजी नाही म्हणे, घेऊन जातो. त्यामुळे आमच्या भावाला, भाऊ होता आमचा दिलदार, त्याला आणायला परवानगी दिली आई. आणि वामन महाराज बरोबर ते त्या बैलगाडीने प्रवासाला निघाले पुढे मोठ्या गडावर. तर तिथे जाताना त्यांनी तिथे माझ्या आईने फक्त 100 रुपये त्याला दिले होते. तर ती आई दोघं
वामन महाराज आणि आमचा दिलदार हे डप वाजवायचे. डप बरोबर नेलं होतं. त्यांनी बैलगाडीमध्ये सामान सगळं नेलं होतं आणि तिथे गेले होते गडावर. तर तिथे त्यांची पूजा वगैरे आटोपली, सगळं काही झालं. मग म्हणे आता काय करतो म्हणे दिलदार म्हणे. वामन महाराज आणि ते दोघं त्या तलावावरून आंघोळ करून यायचे, त्या बायांना वगैरे आणि त्या मंदिर पायरीपर्यंत पोहोचायचे. त्यांचे ते पैसे घ्यायचे. तिथून आले की आणखी दुसरे घेऊन जा बा असे त्यांनी 500-600 रुपये जमवले होते. त्या दोघांनी वाटून घेतले. त्याच्यातून आमच्या भावाला 100 रुपये जे दिले होते घरून आईने, त्याच्यात त्यांनी 300 रुपये आणून सोडले घरी. आई म्हणे तुझे 300 रुपये घे म्हणे. हा मोठा अनुभव आहे. आणि दिलदारला सांगितलंय, वामन महाराज सांगितलंय की तू सदैव सुखी राहशील म्हणे, पूर्ण राहशील तू म्हणे. आणि हे जे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.